जय गजानन. या व्हिडिओमध्ये मी कटोरी ब्लाऊजचे संपूर्ण डिटेल्स स्टिचिंग दाखवणार आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊजचे कटिंग मी दाखवले होते. बाहीसाठी बऱ्याच जणांना जॉईंट देता येत नाही. तो कसा द्यावा तो या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे. आता त्यासाठी आपण पहिल्यांदा मागचा भाग आपण गळा उलटवणार आहोत. काही वेळेला बऱ्याच जणांना पायपिंग करताना अडचण येते किंवा घाई असते. त्यावेळेला ही टेक्निक खूप तुम्हाला कामाला येणार आहे. त्यासाठी आपण सरळ भागावर अस्तर ठेवून घेतलेलं आहे. अस्तर पिनांच्या साहाय्याने मी पॅक करून घेतलं आहे आणि गळ्याच्या भोवती पाव इंच मार्जिन ठेवून आपल्याला चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायची आहे आणि गोल गळा आपल्याला वळवून आपल्याला शिवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला गळा आता शिवून झाला आहे. आता आपण त्याचं कपडा कटिंग करून घेणार आहोत मधला आणि नॉच देऊन आपल्याला गळा उलटवून घ्यायचा आहे. ही अतिशय सोपी आणि फिनिशिंग छान देणारी टेक्निक आहे. आता आपण वरून दाब शिलाई देणार आहोत, ज्यामुळे आपल्याला अस्तर वरती दिसणार नाहीये. जेव्हा ब्लाऊज आपलं रेडी होईल तेव्हा अस्तर अजिबात दिसणार नाही. आता अशा प्रकारे सगळं आपण गळा पलटवून घेतलेला आहे. बाकीचं अस्तर जॉईंट करून घेत आहोत आणि जॉईंट करून घेताना हाताच्या साहाय्याने आपल्याला कपडा पसरवून घ्यायचा आहे, जेणेकरून कुठे घडी वगैरे येणार नाही आणि झोळ देखील येणार नाही. तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल, मी सगळा कपडा प्लेन करून घेतलेला आहे आणि तुम्ही वेळोवेळी थोडा इस्त्रीचा पण वापर आपल्याला करायचा आहे. आता आपण बॅक टक्ससाठी खांद्याचा मध्य घेणार आहोत. खांद्याचा मध्य घेतला आहे. टक्सची रुंदी अर्धा इंच आणि उंची 4.5 इंच आपण दिलेली आहे. हा टक्स कॉमन आहे, सगळ्या मापांच्या ब्लाऊजसाठी हा चालतो. आता दोन्ही साईडचे टक्स मार्किंग करून घेतली आहे आणि वरच्या साईडला आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे टक्स. दुसऱ्या बाजूचा पण आपण टक्स शिवून घेतलाय. नखाच्या साहाय्याने आपण तिथे प्रेस करणार आहोत. एक्सेस कपडा कापून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला बॅक पार्ट रेडी झाला आहे आणि गळा पण एकदम लवकर रेडी झाला आहे. आता आपण 2 इंचाची मागच्या भागासाठी पट्टी घेणार आहोत. टक्सच्या इथे आपल्याला एक प्लेट द्यायची आहे. आता यावर देखील नखाच्या साहाय्याने मी प्रेस करून घेतेय. पट्टी आपण आतमधल्या साईडला दुमडून घेतोय. जिथे प्लेट आहे तिथे आपण प्लेट तशीच घेतलेली आहे. आता ही पट्टी पुन्हा एकदा आपण मेन कपड्यावर आतल्या साईडनी शिवून घेतली आहे. याला नंतर तुम्ही तुरपाई करून घ्यायची आहे आणि जास्तीचा कपडा मी कट करून घेतला आहे आणि असं कट करून घेतल्यामुळे आपल्याला फिटिंगला अडचण येत नाही, बाही लावताना पण आपल्याला अडचण येत नाही. आता कटोरीसाठी आपण कपडा घेतलेला आहे आणि नेहमी आपल्याला असे समोरासमोर 2 भाग ठेवून घ्यायचे आहे आणि ते पण बॉल पिनच्या साहाय्याने कपडा आणि अस्तर पॅक करायचं आहे. समोरासमोर ठेवल्याने एकाच दिशेचे होणार नाही, 2 वेगवेगळ्या दिशेचे आपले भाग निघतील आणि आपण अशी कटोरी पॅक करून घेतली आहे. एक्स्ट्रा कापड जो आपण ठेवला होता तो कापड आपण कट करून घेऊ. दोन्ही कटोरी रेडी आहेत. तसाच साइड पीस पण आपण पॅक करून घेतलेला आहे. आता क्रॉस पट्टीवर आपण सरळ बाजूवर अस्तर ठेवलेले आहे. मी तुम्हाला दाखवत आहे. चॉकची मार्किंग मी केली आहे सरळ साइडची. आता आपण दाब शिलाई देऊन क्रॉस पट्टी उलटवून घेऊ खालच्या साइडने. आता परत आपल्याला लेवल करून घ्यायची आहे. अस्तरच्या मापाचा आपल्याला कपडा करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक आपण कापून घेतोय. अशा प्रकारे दोन्ही क्रॉस पट्टी तयार आहे.
आता आपली बाही आहे. सगळ्यात मेन मुद्दा असा आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला साडीतला कपडा बाहीसाठी उरतच नाही आणि जॉईंट कसा द्यायचा हा मोठा प्रश्न पडतो. त्यासाठी मी एक सोपी टेक्निक तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला कपडा जेवढा आपला आहे त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. मी कपड्याला कुठलाही आकार दिलेला नाहीये. मेन कपड्यावर बाहीचा पण मध्य काढून घेतला आहे आपण आणि दोन्ही बाजूला बाजूला समान आपण गॅप ठेवलेला आहे, जिथे पॅच द्यायचा आहे आपल्याला. वर दाब शिलाई देऊन आपण बाही पलटवून घेऊ. अशा प्रकारे आपण पलटवून घेतले. आपल्याला दिसत असेल की साईडला आपल्याकडे आता कपडा नाहीये, आपल्याला जॉईंट द्यावा लागेल. त्यावेळेला आपण मेन फॅब्रिक अस्तरला सरळ शिवून घेतलेला आहे. आता मी हा एक्स्ट्रा कापड कापून घेऊ. आपण जर कपड्याला जॉईंट दिला असता तर तो निघून जाण्याची शक्यता असते. मग त्यामुळे जर आपण अस्तरवर जॉईंट दिला तर तो आपला टिकून राहील. त्यामुळे मेन फॅब्रिकला नुसता जॉईंट द्यायचा नाहीये. आता हा उरलेला जॉईंट आपण खालच्या साईडला त्या पट्टीला फर्स्ट फोल्ड, सेकंड फोल्ड करून घेत आहोत. आता आपण जिथून जॉईंट द्यायचा आहे ते उलटा भाग ठेवून तिथे आपण जॉईंट देऊन घेतलाय सरळ आणि दुमडलेला भाग त्याला दाब शिलाई आपण दिलेली आहे आणि दुमडलेला भाग आपण खालच्या साईडने घेतलाय, ज्यामुळे आपल्याला फिनिशिंग मिळाली. अशा प्रकारे साईडला जरी थोडं कमी पडत असेल तरी तो आपला बाही लावण्यामध्ये ॲडजस्ट होतो, फिटिंगमध्ये भाग जातो तो. आता तशाच प्रकारे आपण दुसरा जॉईंट पण देऊन घेऊ. ही अतिशय सोपी टेक्निक आहे आणि वेळ याच्यामध्ये आपला वाचतोय आणि दाब शिलाईचा वापर आवर्जून करायचा आहे, त्यामुळे कपडा उसवणार नाहीये. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचे आणि बाही नेहमी सरळवर सरळ, मी जसं दाखवलंय खाली मी फ्रंट ठेवलाय त्याच्यावर फ्रंट ठेवलाय, सरळवर सरळ आणि बॅकवर बॅक अशीच बाही कट करायची. त्यामुळे बाही एकाच दिशेची निघणार नाही, दोन वेगवेगळ्या दिशेच्या बाह्या निघतील. आता आपण कटोरीचं टक्स मारून घेऊ. त्यासाठी कटोरीला 1.5 इंच रुंदी घेतली आहे मी सेंटरमधून आणि 3 इंच उंची घेतली आहे आणि थोडं वर 1/2 इंच आपल्याला सरळ शिवायचं आहे, जेणेकरून जास्त टोक दिसत नाही. अशा प्रकारे आपली कटोरी रेडी झाली आहे. मधला टक्स आपण तिथेच दाबून घेणार आहोत आणि त्याची शिलाई मारून घेणार आहे. आता झालेली कटोरी साईड पीसला न ओढता गोल आकारामध्ये वळवत शिवायची आहे. अशाच प्रकारे तुम्ही दोन्हीही कटोरी जॉईंट करून घ्या आणि नंतर कपडा सुळसुळीत आहे म्हणून मी दाब शिलाईचा वापर करत आहे. साईडच्या पीसला आपण एक वरून दाब शिलाई देत आहोत. आता एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तर ते तुम्ही लेवल करून घ्या, कट करून घ्या. दोन्ही साईडची दाब शिलाई मारून घेतली आहे. क्रॉसपट्टीसाठी थोडंसं कपड्याची लेवल करणं गरजेचे आहे. आता क्रॉसपट्टीसाठी मी एक लेयर सिंगल लेयर ठेवून घेतलेला आहे मेन कपड्यावर. नंतर आपण उरलेला वरचा भाग गोल गुंडाळून आतमध्ये टाकणार आहोत आणि पुन्हा आपल्याला ज्या आकाराप्रमाणे आहे क्रॉसपट्टीचा आकार तो शिवून घ्यायचा आहे, जिथे आपण पहिल्यांदा क्रॉसपट्टी अटॅच केली होती आणि ओढून कपडा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे तुमची क्रॉसपट्टी रेडी आहे. क्रॉसपट्टी डायरेक्ट देखील लावता येते, पण इथे फॅब्रिक पातळ असल्यामुळे मी आपल्याला या पद्धतीचा अवलंब करावा लागलेला आहे. आता आपण मध्ये टाकायची पट्टी घेणार आहोत 2 इंचाची, जी उजव्या साईडला असते. तिथे हुक अटॅच होतात. खाली मुडपून घेतले लावताना. नंतर आपल्याला खाली कोपऱ्याला थोडा कट द्यायचा आहे कपडा वळावा म्हणून आणि दाब शिलाई देऊन आपल्याला मध्ये आतमधली पट्टी आपली तयार झाली आहे.
याला आपले हुक्स अटॅच होतील. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचे. आता आपण एक्स्ट्रा पट्टी घेणार आहोत. उलट्या साईडने आपल्याला एक्स्ट्रा पट्टी लावायची आहे. त्याला आपण मेन कपड्याचा पॅच देऊन घेतलेला आहे. रॉंग साईडनी राईट साईडला घ्यायची आहे आणि ही पट्टी लावताना थोडीशी मोठीच लावावी की जेणेकरून मधला भाग आपला चांगल्या प्रकारे होल्ड होतो, उचकत नाही. वरचा एक्स्ट्रा कपडा आपण कापून घेतलाय. दोन्ही आपल्या समोरचे पार्ट आता रेडी झालेले आहेत. त्याला आपण बॉल पिनच्या साहाय्याने पॅक करू. तसेच गळ्याचा आकार आपल्याला हलका द्यावाच लागतो, तो आकार आपण देऊन घेऊ. यामध्ये गळ्याची रुंदी कुठेही वाढणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता मागचा गळा तर आपण डायरेक्ट केला होता, अस्तरच्या साहाय्याने उलटवला होता. त्यामुळे आता पुढच्या बाजूला आपण 1.5 इंच रुंदीची क्रॉसपट्टी घेऊन डबल आपण ही क्रॉसपट्टी वापरणार आहोत. त्या साहाय्याने आपण आतमध्ये टाकायची पट्टी करून घेणार आहोत. ज्यांना गोट अवघड जातो त्या व्यक्तींसाठी पण हे खूप छान आहे. पटकन आपलं ब्लाऊज छान फिनिश तयार होतं. वरून दाब शिलाई आपण दिली आहे. आता आतमधल्या साईडला आपल्याला ही पट्टी दुमडून घ्यायची आहे गोल आकारामध्ये आणि याला नंतर तुरपाई आपण करून घेणार आहोत. अशा प्रकारे दोन्ही आपले भाग रेडी झालेत. समोरचे भाग रेडी आहेत. आता आपण खांद्याची शिवण करून घेऊ. खांद्यासाठी आपल्याला अर्धा इंच कंपल्सरी वापरायचा आहे. डबल शिलाई मारून आपण दोन्ही खांदे शिवून घेतले. फ्रंटला आपण बॉल पिनच्या साहाय्याने पॅक करून घ्यायचे. बाही लावायच्या आधीच आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. मागच्या भागाचा सेंटर घेतलाय, त्यावर पुढचा सेंटर आपण अटॅच केलाय, बॉल पिननी पॅक करून घेतले आणि बाही लावताना जर तुम्ही हे केलं तर तुमची फिटिंग अतिशय छान आणि सहजरित्या होईल. कुठलंही तुम्हाला हेडॅक होणार नाही. साईडचा एक्स्ट्रा फॅब्रिक आपण कट करून घेतलाय, म्हणजे मागचा आणि पुढचा भाग आपण लेवल करून घेऊ. 1.5 इंचापर्यंत आपल्याला सारखंच ठेवायचंय बगलेच्या इथे. प्लस आपल्याला शोल्डरच्या इथे पण जिथे आपण बाही लावणार आहे तिथे थोडी लेवल करून घ्यायची आहे. सरळ भाग करायचा आहे तो. नंतर बॉल पिन काढून आपण मागचा भाग फोल्ड करून घेतला आहे आणि एक्स्ट्रा फॅब्रिक बगलच्या इथे आलेलं जास्तीचा आपण आकार कापून लेवल करून घेतली आहे. तसंच आपण बाही लावायच्या आधी पण चेक करून घेणार आहोत की बाहीचा आकार बरोबर आहे का. साईडनी बाही 1.5 आकारापर्यंत सरळच पाहिजे आणि त्यापुढे आपल्याला पाकळीचा आकार पाहिजे असतो. आता आपण बाहीचा मध्य घेतलाय, तसेच शोल्डरचा पण मध्य घेतलाय. मागची बाही मागच्या साईडला आणि पुढची बाही पुढच्या साईडला आपण अशी लावून घेणार आहोत. त्यामुळे बाही एकदम परफेक्ट लागते. सेंटरमधनं बाही लावली तर अतिशय उत्तम फिटिंग देखील बसते. डबल शिलाई मारून घ्यायची आहे. तसंच आपण इथे बघतच आहोत आपला साईडचा भागही परफेक्ट मॅच झालेला आहे. आता आपण फिटिंगसाठी सेंटरमधनं ही 9.5 इंचाची घडी आहे तर 9.5 इंच माप घेतलंय. खाली कंबर 8 इंच घेतली आहे आणि दंडघेर आपला 12 आहे, त्याचा अर्धा भाग 6 घेतलाय. कंबर आपली 34 होती म्हणून आपण तिथे 8 इंच घेतलेला आहे. आता आपण सरळ भागाने पहिल्यांदा शिलाई मारून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला साईड ओव्हरलॉक करायची गरज नाहीये. दोन्ही बाजूनी सरळ बाजूनी टिप मारू. नंतर आता ब्लाऊज उलट करून घ्यायचं आहे आणि आपण ज्या ठिकाणी फिटिंग मारलेली आहे त्या ठिकाणी फिटिंग मारायची आहे.
आणि सुरुवातीला देखील लॉक करायची आहे शिलाई आणि सगळ्यात शेवटी पण आपल्याला लॉक करायचं आहे. नंतर आपल्याला पाव इंचाची मार्जिन द्यायची आहे आणि पाव इंचाची मार्जिन देऊन शिलाई मारायची. अशा प्रकारे आपला ब्लाऊज पूर्ण रेडी झालेला आहे. धन्यवाद. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.